छत्रपती संभाजीनगरमधील खडकेश्वर येथील सांस्कृतिक मैदानावर मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे उद्धव साहेबांची सभा आपल्याला आयोजित करण्यात येत आहे. 10 तारखेला ही जी सभा होणार आहे त्याची नियोजनाची बैठक चालू आहे. आपण बघतोय या मार्गदर्शन करताना शिवसेनेचे आमदार माननीय अंबादासजी दानवे साहेब आहेत, चंद्रकांतजी खैरे, सुभाषजी पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आपल्याला बघायला मिळत आहे. 10 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे उद्धव ठाकरे यांची सभा आहे. आपण पाठीमागं बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये स्टेजचं नियोजन आहे. पाठीमागं कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे. बैठकीच्या निमित्ताने आपण बघतोय कशा पद्धतीचं नियोजन आहे. आपल्यासोबत नेतृत्व असलेले सुभाष पाटील साहेब आहेत, हाशमी साहेब आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय नियोजन ठेवलेलं आहे आणि कशा पद्धतीचं नेतृत्व आहे. काय सांगाल पाटील साहेब? 10 तारखेला सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आहे. 6 वाजता संध्याकाळी ती सभा होणार आहे आणि हे शहर ऐतिहासिक शहरावरती संभाजीनगरची घोषणा झालेली आहे. 88ला पहिली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या मैदानावरती संभाजीनगर शहराचं नाव घोषित केलेलं होतं आणि त्याच्यानंतर ही परत निवडणूक होत आहे. ही ऐतिहासिक निवडणूक याच्यासाठी आहे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना या शहराचं नाव संभाजीनगर हे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज ते या ठिकाणी परवा त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे ती सभा प्रचंड असणार आहे. त्या सभेचा एक ऐतिहासिक हे असणार आहे का सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केलेली त्या शहराचं नाव ऐतिहासिक त्यांच्याच सुपुत्र उद्धव साहेबांनी केलेली आहे. त्यामुळे ही सभा ऐतिहासिक होणार आहे आणि ही सभा भरण्याचं कोणत्याही पक्षाकडे ताकद नाही तेवढी आज शिवसेनेकडे आहे. शिवसेना हे मैदान भरणार आहे आणि मोठी विराट सभा होणार आहे. किती लोक येतील? हे मैदान भरेल. आता मैदान कितीचं भरेल ते सांगता येत नाही, पण मैदान भरेल आणि मैदान भरवण्याची ताकद ही कुठल्याही पक्षाकडे नाही, ती शिवसेनेकडे आहे आणि ते मैदान भरेल. काय सांगाल हाशमी साहेब? जसा सुभाष पाटील साहेबांनी सांगितलं आता की परवा उद्धव साहेबांची सभा आहे आणि या सभासाठी आमची जय्यत तयारी झालेली आहे. आता तुमच्या माध्यमाने आम्ही हे असं तुम्हाला रिक्वेस्ट करू इच्छितो की उद्धव साहेब जे एक विजनरी माणूस आहे, जे एक असे माणूस आहे जे सर्वांना सोबत घेऊन चालतात, त्यांची सभा हे मला वाटते की माझ्यासाठी सुद्धा एक 5वी-6वी सभा आहे. मी त्यांचे 5 सभा अटेंड केलेले आहेत इकडे. हे मैदान फक्त आणि फक्त उद्धव साहेब हेच भरू शकतात आणि तुम्ही सर्वांना माझी विनंती आणि आव्हान आहे की तुम्ही 10 तारखेला संध्याकाळी या सभेला या आणि साहेब काय सांगतात, उद्धव साहेब त्यांचं विजन काय, ते काय अनाऊन्स करणार, जेव्हा आमचा नक्की महापौर येणार तर महापौर आल्यावर आम्ही काय करणार, या सभेला या, प्रतिसाद द्या. या पूर्णपणे हे मैदान भरणार हे आमची नक्की अशी गॅरंटी आहे. त्याबद्दल काय सांगाल? किती लोक येतील? नियोजन एकदम जबरदस्त आहे, तुम्ही पाहिलं असेल आणि छानपैकी त्या ठिकाणी सभा होईल. आता ही तर फक्त आता आज 2-3 दिवस बाकी आहे. आम्ही सर्वांना आता म्हणजे फोन्स, बैठका, निरोप देण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि निश्चितपणे मैदान पूर्ण ओव्हरक्राऊड होऊन जाणार. किती पब्लिक येईल बरं एक अंदाज? नाही, पूर्ण भरून एकदम ओव्हरक्राऊड. काल आज राजसाहेब आणि उद्धव साहेबांची जी काही मुलाखत झाली त्याबद्दल काय सांगा? अरे बापरे, हवा बदलली, पूर्ण बदलाल. हवा बदलली. 11 तारखेला आम्ही मुंबईतच आहे, मी अंबादास दानवे. आम्ही तिथे असणार, आम्ही सर्व नेत्यांना बोलवलं आणि अधिकृतपणे पहिली सभा आहे ती आणि नंतर होईल ते. 1988 नंतर जेव्हा छत्रपती संभाजीनगर हे नामकरण केलं होतं त्यानंतर आज ही निवडणूक होती आहे. 1988ला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी इथेच घोषणा केली होती की कशाला पाहिजे औरंगाबादचं नाव, या शहराचं नाव छत्रपती या शहराचं नाव संभाजीनगर असं ठेवण्यात आलं 8 मे 1988ला. त्या दिवशीपासून कंटिन्युअस आम्ही संभाजीनगर म्हणतो. मग आज आता नामकरण झालं आहे, आता त्यात काय बदल करतो? नामकरण त्या दिवशीच झालं साहेबांच्या हस्ते, मोठे साहेबांच्या हस्ते. ते फक्त अधिकृतपणे कागदोपत्री जे झालं ते माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना नंतर मग या सरकारने हटवून त्याच्यात ॲडिशन केलं छत्रपती, म्हणून छत्रपती संभाजीनगर नाव दिलं त्यांनी. काय सांगाल आता जनतेला आवाहन करणार? संभाजीनगरची जनता जी आहे ती शिवसेनेसोबत आहे, माननीय उद्धवजी साहेबांच्या सोबत आहे आणि ह्याच मैदानावर 8 मे 1986ला शिवसेना प्रमुखांनी या शहराचं नाव संभाजीनगर ठेवलं होतं आणि आज या संभाजीनगरचं नाव आणि इथं जातीय तेढ निर्माण करणारी जी वृत्ती आहे याला ठेचून काढण्यासाठी संभाजीनगर सज्ज आहे आणि ही सभा त्यामुळे अतिविराट होणार आहे.
आपण बघतोय सभेची तयारी जोरदार झालेली आहे. पूर्ण ग्राउंड भराल एवढं सभेचं नियोजन झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात आता राज ठाकरे आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे ही सभा ऐतिहासिक अशी ठरणार आहे.